बजरंग सोनटक्के ही मॅच श्री गणेश आंब्याचा पाडा उपस्थित नाही आहे, त्या कारणास्तव जय बजरंग सोनटक्के टीमला आपण बढती दिली आणि पुढील दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण टॉस करणार आहोत। तर नाण्याची ओळख प्रथमतः आपण करून देत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक, तर नाण्याची दुसरी बाजू आई गावदेवी स्पोर्ट्स पिळंजे बुद्रुक। जय बजरंग सोनटक्के टीमकडून कॉल दिला जातोय। आई गावदेवी पिळंजे बुद्रुक असा कॉल आणि नाण्याची बाजू मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीमच्या बाजूने लागली। मी दत्ता पाटीलजींना आणि अनिल पाटीलजींना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। दुपारचं सत्र आहे, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना। टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं तर जय बजरंग सोनटक्के टीम या मागील 2-4 हप्त्यामध्ये चांगलं क्रिकेट क्वालिफाय होत असताना अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिले। त्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल, कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, फलंदाजांना जखडून ठेवलं जाईल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, 4 बॉलरांकडून अपेक्षा आहे आणि त्यानंतर मात्र चेसिंग करावं लागेल। ज्या पद्धतीने पाहिलं तर चेस करत असताना कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली जाईल, तशी अपेक्षा तर सर्वांकडूनच आहे, सगळे 100% दिलं पाहिजे। एक शेवटचा प्रश्न, आयोजन नियोजन एवन जोडी दयानंद पाटील आणि भावेश म्हात्रेचं हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर खूप छान आहे, आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो। धन्यवाद। टॉस हारलाय, दुपारचं सत्र आहे, बॅटिंग करावी लागेल। मागील स्पर्धेचा आपण विचार केला तर खूप चांगला खेळ तुमच्याकडून राहिलाय, परंतु ॲज अ कॅप्टन त्यानंतर कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली जाईल, मोठी धावसंख्या उभारली जाईल? सर्वप्रथम तर आमच्याकडे प्लेयर्स कमी आहेत आजच्या टीममध्ये, कारण की आमच्या गावामध्ये दुःखन थोडंसं झालेलं आहे, तरीसुद्धा आम्ही इथे खेळायला आलो आणि मी सर्व प्लेयरना सांगेन की चांगला खेळ करून चांगला एक स्कोर उभा करावा आणि समोरच्याला चांगला टार्गेट सेट करून द्यावा बस। एक शेवटचा प्रश्न, हे आयोजन नियोजन ही स्पर्धा जणू आपण पाहिलं तर उन्हाचा तडाखा आहे, त्यामध्ये ही ठेवलेली स्पर्धा एवन जोडीचं तुम्हाला कसं वाटतं या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे आणि बक्षीससुद्धा या आपल्या कवाड तांबाडी असोसिएशनमध्ये सर्वात मोठं बक्षीस 40,000चं बक्षीस या टुर्नामेंटमध्ये सर्वप्रथम। तसं आपलं असोसिएशन नियमानुसार 25,000 बक्षीस असतो, इथं सर्वात मोठा बक्षीस या टुर्नामेंटला सुंदर असं आयोजन आहे। आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद विराजी शेलार, आपलं खूप चांगलं मत व्यक्त केलं गेलं। इथं टॉस जिंकलाय मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीमनं, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय, इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता जय बजरंग सोनटक्के टीमला। जाऊया कॉम बॉक्समध्ये, तिथे जोडले जातील आमचे सहकारी समालोचक। धन्यवाद। चला, मोरिया पोर्ट्स सूर्यानगर संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचे प्लीज। जय बजरंग सोनटक्के आणि मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीसाठी मोठी लढत होते। नाणेफेकी मोरिया स्पोर्ट सूर्यानगर संघाच्या संघनायकाने जिंकलेले आहे। वेळेचं भान राखून ताबडतोब मैदानामध्ये वाटचाल करायची आहे। खेळ थांबलेला आहे।
मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघाच्या संघनायकाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल की आपण ताबडतोब क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. यानंतर दुसरी लढत होणार आहे. जय हनुमान भरे आणि RCC पारे दोन संघामध्ये लढत होईल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर लगेचच दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचे आहे. जय हनुमान भरे आणि RCC पारे. चला मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. कारण की आपण वेळे अभावी आपणास कॉल देतोय नाही तर शेवटच्या क्षणाला कमी षटकांचे सामने खेळावे लागतात. त्या कारणास्तव आपण सहकार्य करा. आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीम आपणास विनंती असेल यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. RCC पारे च्या विरोधात जय हनुमान भरे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण तिसऱ्या फेरीकडे ओढणार आहोत. दुसऱ्या फेरीतील विनर टीम आई गावदेवी साक्रोली टीमशी लढत देईल आणि दुसऱ्या फेरीतील मॅच विनर टीम देवांश 11 रामोडी टीमशी एक हात करेल. चला मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आपल्याला शेवटचा कॉल असेल. जर आपण मैदानात गेले नाही तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. कारण की आपण दुसऱ्या फेरीतला सामना खेळतोय. चला मैदानात लगेच यायचंय. मित्रांनो वेळ कुणासाठी थांबत नाहीये. तुम्ही सुद्धा थांबू नका. चला मैदानात या लगेच. सूर्यानगर हे बघा आम्हाला आयोजकांकडनं नेहमी सूचना येतात आणि त्या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण ताबडतोब ना आला तर आपणास आयोजकांकडनं मोठी सूचना देण्यात येते आम्हाला. आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. काय आपल्याला प्रॉब्लेम असेल तो आमच्याकडे कळवायचा आहे. मैदानामध्ये येऊन कळवायचा आहे. आतमध्ये पंचांशी बातचीत करायची आहे. कृपया असेल मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीम चला मैदानात या. जर लॉट प्रमाणे आपण पाहिलं तर 11 वाजता दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आपण वेळ दिली होती. आता ठीक 1:35 झालेत. जर आपण वेळेसंदर्भात सहकार्य करत नसेल तर आयोजकांना मात्र ठोस निर्णय घ्यावा लागेल.
मित्रांनो वेळेला खूप महत्त्व आहे. लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कारण की आयोजन खूप चांगलं आहे. कुठलाही व्यक्त करू नका. आपणास नम्रतेची विनंती असेल. आपण मैदानात लगेच जायचंय आणि मॅचला सुरुवात करायची आहे. चला तर बोलूया सामन्याकडे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपण दुसऱ्या दिवसामध्ये पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये दुपारचं सत्र आहे. दोन संघामध्ये मोठी लढत होते. जय बजरंग सोनटक्के आणि मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर. सूर्यानगर संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जय बजरंग सोनटक्के संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. त्यानंतर दुसऱ्या सत्रातली दुसरी लढत असणार आहे. RCC पहारे आणि जय हनुमान भरे दोन संघामध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा एकंदरीत जर विचार केला कालच्या दिवसामध्ये येणार बोरपाडा संघाने हा दिवस गाजवला आणि आपल्या नावावर नाव कोरलं गेलं. येणार बोरपाडा संघाचं पहिल्या दिवसासाठी क्वालिफाय झाला आणि आज कुठला संघ आपल्या नावावर आपलं नाव कोरतो याच्या दुसऱ्या दिवसावर ते पाहायचं आहे. मोठी संधी असणार आहे एक कुठल्या तरी संघाला. या स्पर्धेचं एकंदरीत जर आयोजन नियोजन जर बघितलं तर निश्चितच करून अतिशय सुंदर देखणं असं आयोजन नियोजन शिस्तबद्ध असा चालू असलेली जी टुर्नामेंट्स मगाशीच मला वाटते सोनटक्केच्याच कॅप्टन्सने म्हटलं होतं चांगली मोठी स्पर्धा आहे. सर्वात मोठं बक्षीससुद्धा या स्पर्धेमध्ये लावलं गेलं आहे. निश्चितच करून दयानंद पाटील यांची तारीफ करावी लागेल की त्यांच्या प्रयत्नाने अथक प्रयत्नाने ही स्पर्धा होते आणि त्यांनी दयानंद पाटील यांनी हाक दिली आणि त्या हाकेला मात्र साथ दिली. जयगावदेवी स्पोर्ट पिलंजे आणि श्री गणेश स्पोर्ट पिलंजे संघाच्या सर्व सहकार्याने आणि या स्पर्धेला लगेचच त्यांनी भरवण्यासाठी सहकार्य केलं आणि स्पर्धा आपल्यापर्यंत सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरा दिवस आहे. मोरिया स्पोर्ट सूर्यानगर संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे प्लीज. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपला राखीव प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचं आहे.
तर सामन्याला सुरुवात होते. सोनटक्का संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करते, सज्ज होताना आपण पाहतोय. दोन फलंदाज असतील. युवराज आणि अतुल अशी सलामीची जोडी जय बजरंग स्पोर्ट सोनटक्का संघाची. मोरिया स्पोर्ट सूर्यानगर संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज संकेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक संकेत हाताळतोय आणि त्याच्या समोर फलंदाज असणार आहे युवराज. दुसऱ्या फेरीतील हा पहिला लढत दोन संघामध्ये मोठी लढत होती महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये. संकेत आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पंचांकडनं इशारा केला जातोय, खेळाला सुरुवात होते. युवराज सज्ज होतोय संकेत समोर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो संकेत. पहिल्या चेंडूवर हवेत चेंडूला भिरकावलाय, क्षेत्ररक्षण खाली आहे आणि मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवर खातं खोललं जातंय. युवराजचं 4 संघाचं खातं खोललं जातंय. स्कोरिंग सुद्धा संघाची सुरू होते बिनबाद 4. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर चांगला फटका पाहाव्यास मिळाला. सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षण असल्यानंतर थोडासा हवेत खेळला गेलेला हा फटका एक स्वाभाविकपणे चांगला फटका. संकेत पुन्हा एकदा युवराजसाठी ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू एक कट करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीत आणि चेंडू डॉट होताना आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या मात्र स्थिर आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. बिनबाद 4 अशी धावसंख्या आहे. नाणेपैकी हरल्यानंतर जय बजरंग स्पोर्ट सोनटक्का संघ प्रथम फलंदाजी करतोय सूर्यानगर संघासमोर. संकेत पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू हलकेच ढिल्या हातामध्ये चेंडूला खेळण्यात आलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षण चेंडूला अडवतोय. चेंडू फेकी होते. दरम्यान 1 धाव पूर्ण करण्यामध्ये माहीर आहेत दोन्ही फलंदाज. 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेनिशी संघाचा धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 5 या धावसंख्येवर. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सरसावतोय अतुल. संकेत असणार आहे राईट आर्म ओव्हर द विकेट. संकेत अतुलसाठी. शॉट टाकलेला पुढ्यात टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाने अडवला. निर्धाव चेंडू होतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर. जर स्क्वेअर कटचा फटका जर त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून आला असता तर निश्चित करून पॉइंट आणि गल्लीचं क्षेत्र पूर्णपणे खाली क्षेत्र होतं, थर्डमॅन क्षेत्र. संकेत पुन्हा एकदा अतुलसाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय आणि चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे बिनबाद 5. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते सोनटक्का संघाला. आणि यावेळेला चेंडूला भिरकावलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय, अडवला जातोय. चेंडू फेकी होते. 1च धाव पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. 1 धावफलक पुढे सरकला जातोय बिनबाद 6 या धावसंख्येवर. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय तिखट मारा संकेतद्वारा. सुंदर षटक, अतिशय तिखट मारा म्हणावा लागेल, कारण पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च केल्यानंतर मात्र शेवटच्या 5 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी संकेत यांनी दिली नाही आणि थोडीशी वापसी केली. असं वाटत होतं की पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, मात्र भराभर धावा वाढवल्या जातील, सोनटक्क्याचे फलंदाज वाढवतील. मात्र गोलंदाजाने धावगतीवर अंकुश राखण्यामध्ये प्रयत्न केला आणि त्याला यश सुद्धा आलं संकेत याला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 अशी धावसंख्या आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज ओंकार आणि त्याच्या समोर फलंदाज असेल
युवराज आता मात्र दूर दूर पांगलेलं क्षेत्ररक्षण जर नजर टाकली तर सर्कलच्या आतमध्ये चार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, बाकी उर्वीत. आणि यावेळेस हवेत चेंडूला फिरकावलंय, लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण होते आणि चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र जय बजरंग स्पोर्ट सोनटक्का संघ डबल स्पीकर्स मध्ये जाऊन पोहोचतोय. बिनबाद 10 अशी धावसंख्या आहे त्यांची. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र चौकार वसूल करतोय विराज. तोच विराज याने पहिल्या चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर एक चौकार प्राप्त केला होता. अतुलच्या बॅटच्या पट्ट्यातून चौकार आला होता. ओंकार पुन्हा एकदा शॉट टाकला, चेंडूला टर्न करण्यात आले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षण प्रयत्न करतात मात्र असफल होत आहेत. चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चारने धावफलक वाढला जातोय. बिनबाद 14 या धावसंख्येवर. अतुल मात्र चांगला प्रयत्न करताना आपण पाहतो. अतुलला आपल्या संघासाठी खूप मेहनत करताना अतुल एकापाठोपाठ 1-2 चौकार आले 2 चेंडूवर. पुन्हा एकदा अतुल सरसावल्यात. कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडूला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिले. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते मात्र 1 धाव पूर्ण करण्यामध्ये सफल होत आहेत दोन्ही फलंदाज. 1 धावफलक वाढला जातोय. बिनबाद 15. या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पाहतोय अतुल याला नॉन स्ट्रायकरवर जाऊन उभा राहिलाय. आता मात्र युवराज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आहे. हवेत चेंडू आहे. थोडा वेळ मात्र चेंडू अडवला जातोय. फेकी होते, चांगली फेकी होते मात्र चित्त्याच्या चपलाईने दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. बिनबाद 17 अशी धावसंख्या आहे जय बजरंग सोनटक्का संघाची. ओंकार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शॉट टाकला, चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि मात्र चेंडू निघून जातोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू होतोय. ओंकार पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय ओंकार. यावेळेस हलुवार चेंडूला ढकलून दिले पॉइंट क्षेत्रामध्ये आणि मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठलाग केला जातो. चेंडू फेकतो मात्र दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय बजरंग स्पोर्ट सोनटक्का संघाची धावसंख्या वाढते. बिनबाद 19. एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा पूर्ण केल्यानंतर धावगती थोडीशी सुधारलेली दिसते सोनटक्का संघाची. बिनबाद 19 धावसंख्या आहे. जमेची बाजू म्हणावी लागेल की त्यांचं आतापर्यंत कुठल्या प्रकारे विकेट पडलेलं नाही. निश्चितच करून आता मात्र प्रयत्न दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि मात्र गोलंदाज असणारे सूरज समोर फलंदाज असणारे अतुल. सूरज
यावेळेस चेंडूला टर्न करण्यात आले, फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 ने धावफलक पुढे सरकला जातोय. 23 या धावसंख्येवर बिनबाद 23. युवराजच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला हा मोठा फटका चौकार आणि संघाची धावसंख्या यावेळेस सूरज पुन्हा एकदा चांगला फटका आहे, क्विकचा फटका आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून जातोय. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धाडसी प्रयत्न, मात्र चेंडू फेकी खराब झाली आणि फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. 2 धावफलक वाढला जातोय, क्वार्टर सेंचुरी फलकाव लागली जाते. याचाच अर्थ 25. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जातोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग होतोय, चेंडू अडवला जातोय, मात्र 1 धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक पुढे वाढला जातोय. बिनबाद 26. सूरज आणि अतुल अशी ही सलामीची जोडी. 1 धाव. आता मात्र खेळण्यासाठी अतुल सज्ज होते. अतुल 1 चौकाराच्या मदतीनिशी 9 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर युवराजकडे लक्ष दिलं तर युवराज 3 चौकारांच्या मदतीनिशी 17 या धावसंख्येवर. चांगला फटका आहे, मात्र हवेत उडायला झेल होतोय. सोपा झेल टिपण्याची मोठी संधी आहे आणि पहिला फलंदाज बाद करण्याची संधी प्राप्त करण्यात येते सूर्यानगर संघाला. एक बाद 26 अशी स्थिती. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय साहिल. अतुल मात्र आपण आउट होताना पाहतो. अतुल याला आपल्या संघासाठी त्यांनी 1 चौकारानिशी 9 धावा पूर्ण केल्या होत्या. यावेळेस थोडासा फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉस चेंडू होता. बॅटवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न फसला. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतात डॉट बॉलच्या रूपात. निर्धाव चेंडू. सूरज पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. चांगला चेंडू आहे, गुडल्या स्पॉटवर टाकला चेंडू, फसवा चेंडू आहे, गंडवा चेंडू. या चेंडूवर फलंदाज फसतात, चेंडू निर्धाव होतोय आणि 3ऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 26 अशी धावसंख्या आहे जय बजरंग स्पोर्ट सोनटाके संघाची. शेवटचं षटक बाकी आहे. मी पुन्हा एकदा 2 संघांना आवाज देऊ इच्छितो. आरसीसी पहारे आणि जय हनुमान भरे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. सोनटाक्या संघाच्या बारीचं शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आदित्य. आणि आदित्य समोर फलंदाज असणार आहे अतुल. युवराज. आदित्य आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आपण पाहतोय. 15-16 पावलांचा त्याचा रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. युवराज मात्र हा सलामीचा फलंदाज आहे. आतापर्यंत 4 त्याने चौकार मारलेत आपल्या बॅटच्या पट्ट्यातून. 21 धावावर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. थोडासा फुलटॉस चेंडू आणि चेंडूला टर्न करण्यात आलेले. चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत सनसनीत प्रेक्षणीय असा षटकार.
6 धावफलक वाढला जातोय. 1 बाद 32 या धावसंख्येवर संघ पोहोचतोय. चांगला फटका होता, थोडासा लो फुलटॉस चेंडू टाकला होता, जमिनी लगेच आपले घुटणे टेकले गेले आणि चेंडूवर स्वीपचा मोठा प्रहार झाला. आदित्य पुन्हा एकदा युवराजसाठी. युवराज पुन्हा एकदा, मात्र यावेळेस चेंडूला मेडॉनच्या दिशेने ढकलून दिले. मेडॉनचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो, चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते, मात्र एक फलंदाज धावबाद होतोय. 1 धावफलक पुढे सरकतोय जय बजरंग स्पोर्ट सोनटक्के संघाचा. 2 बाद 33. चांगली तालमेल, चांगली रणनीती बिटवीन म्हणावे लागेल. एक फलंदाज जरूर बाद झाला असला तरी मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा युवराजचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये युवराज सफल सुद्धा झाला. चांगली सोच, एक चांगले विचार, कारण चांगली फलंदाजी करत असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये आहे, मोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद आहे, क्षमता आहे, धैर्य आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, यावेळेस नोची खून होते. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये आणि फ्रीटचा मोठा फटका मारण्याची सुद्धा मोठी संधी फलंदाजांना मिळते. 2 बाद 34 अशी धावसंख्या आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी असणार आहेत. अभिजित पाटील विभागाध्यक्ष दाभाड गट भरे यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि मी त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद अभिजित. संघाचं संघनायक सुद्धा आहेत अभिजित आणि लगेचच आपण टॉस करण्यासाठी सुद्धा जाणार आहोत. धन्यवाद अभिजित. यावेळेस आणि त्रिफलाबाद फ्रीटचा चेंडू होता, मात्र फ्रीटचा चेंडू होता आणि फ्रीटच्या चेंडूवर मात्र मधली एसटी वाकवली गेली होती युवराजची. सुदैव म्हणावं लागेल, मात्र ह्या चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव आलेली नाही. धावसंख्या स्थिर आहे. 2 बाद 34. आदित्य पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. युवराज यावेळेस चेंडूला हवेत भिरकावलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवून फसवून निघून जातोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 4 धावफलक पुढे सरकला जातोय 38 या धावसंख्येवर. 2 बाद 38. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. चेंडू पाठवून दे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. धावसंख्या जर एकंदरीत बघितलं तर एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 38 धावसंख्या आहे. 2 फलंदाज बाद झाले आहेत. युवराज याला मोठी संधी आहे, मोठे 2 फटके मारण्याची. आदित्य राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे, शेपटी झोन मध्ये चेंडू सरळ निघून जातो मिड ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 4 धावफलक वाढला जातोय. 2 बाद 42 या धावसंख्येवर जाऊन संघ पोहोचतोय. सोनटक्का संघ नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. आतापर्यंत त्या संधीचं सोनं करताना आपण पाहतोय युवराज याला. जय बजरंग सोनटक्का संघाच्या पारीचं शेवटचा चेंडू असणार आहे. चांगला फटका आहे, कव्हर ड्राईव्हचा फटका, मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू डीप कव्हर सीमारेषेवर अडवला जातोय. चेंडू फेकी होते आणि 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 44. बरोबर 45 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघाला. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आरसीसी पारे आणि जय हनुमान भरे 2 संघांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकी करण्यासाठी दत्ताजी पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
RCC पारे संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण ताबडतोब टॉस बॉक्समध्ये हजर व्हायचं आहे. दोन संघामध्ये नाणेफेकी होते. RCC पहारे आणि जे हनुमान भरे. कोण बोलतोय कॉल कोण? RCC पारे संघाच्या संघनायकाने कॉलिंग करतायत. बोल उठवा तुम्ही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा त्यांनी कॉल मागितला आहे आणि नाणेफेकी सुद्धा RCC पारे संघाच्या बाजूने लागले. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मी जास्त वेळ काय घेत नाहीत कारण सामन्याला सुरुवात होते. आपण नाणेफेकी जिंकले. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी. समोरच्या संघाला किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 30. जय हनुमान भरे संघासमोर कधी या चालू सत्रामध्ये आपली लढत झाले? खूप वेळा झाले. तर काय दोघांमधील वातावरण काय आहे? काय नाही असं. धन्यवाद. तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. आपण नाणेफेकी हारलात. आपण नाणेफेकी जर जिंकली असती तर आपण काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. आता मात्र फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आपला? 40-45 रन पर्यंत जाण्याचा पूर्ण प्रयत्न राहील आमचा. चला या दोघांना बेस्ट ऑफ लक कारण खेळाला सुरुवात होते. धन्यवाद. बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे आमचे सहयोगी समालोचक असतील. तर RCC पारे संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी जय हनुमान भरे संघाला त्यांनी आमंत्रित केले. धन्यवाद बी लकडे सर. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये बनवले आहेत 44-45चं टार्गेट. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिलं षटक रोशन. तर सलामीच्या आघाडीचे बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला संकेत तर नॉन स्ट्राईक एंडला राहुल. वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. रोशन. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिलाच बॉल विकेटच्या मागे जातो. यष्टी रक्षकाकडून होती चुकी आणि एके धावेचं रूपांतर मात्र दुसरे धावेमध्ये करत असताना या 2 धावा फलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अकाउंट ओपन झालंय बॅटर संकेतचं.
फलकावर 2 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. रोशन पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पलटी स्ट्रोक कॅच होता. वेगवान चेंडू चेंडूपासून दूर राहिले आणि त्याचंच कारण बनलं डॉट चेंडू. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर. 44 धावांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीम जय बजरंग सोनटक्केच्या विरोधात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगली लाईन लेंथ. त्याचंच कारण बनलंय अजून एक डॉट चेंडू. ज्या पद्धतीनं पाहिलं तर वेग आहे, लाईन लेंथ चांगली आहे आणि तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर प्रत्येक चेंडू प्रश्न विचारणारा राहतोय. आणि हे 2 चेंडू आत्तापर्यंत हाताळले गेलेत डॉटच्या स्वरूपामध्ये. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 43 बनवल्यात. त्यामध्ये 34 धावांची खेळी राहिली विराजची. यावेळेस चेंडूला पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार. चौकार. यावेळेस अजून एक दमदार रुबाबदार येतोय मनसे. चौकार. 4. तर शुभेच्छा आलेत मापोलीवरनं रोशन थोरात या आयोजनासाठी आणि टीम मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीमसाठी शुभेच्छा आलेत. खूप खूप धन्यवाद रोशनजी थोरात. त्या दरम्यान विकेटचं पतन झालंय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. माघारी परतला गेलाय बॅटर राहुल. न्यू बॅटर आपण पाहतोय सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंचेचाळीस धावांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 बनवल्या गेलेत. त्यामध्ये 2 चौकार आलेत. एकंदरीत सरासरी पाहिली तर 11 पेक्षा जास्त, परंतु 10 पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. त्यामध्ये एक विकेटचं पतन झालंय. गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस उदय दुसरं षटक टाकण्याकरिता. दुपारचं सत्र आपण अनुभवत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. ऑन साइडला स्ट्रोक ह्याचा होता. एस्टनच्या वरून निघून जाणारा हा डॉट्सच्या स्वरूपातला चेंडू.
चांगली लाईन लेंथ पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते. उदय हा गोलंदाज. धावसंख्या 10 या अंकावर. पहिला चेंडू डॉट हाताळला गेला. गोलंदाजाच्या माध्यमातून आत्मविश्वास बलावला असेल या गोलंदाजाचा. यावेळेस फुल टॉस ऑन साईडला स्ट्रोक. त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. चांगला थ्रो झाला असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु जर तरला मैदानाच्या आतमध्ये तारा नाही आहे. तुमचं कौशल्य, तुमची मेहनत, कष्ट ही बघितली जाते. त्यानंतर मात्र त्याचं उत्तर आपल्याला फलकावर पाहायला मिळतं आहे. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 12 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. यावेळेस पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा. अतिरिक्त बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 13 या अंकावर. 13 धावा फलकावर आहेत. स्ट्रायकिंगला सूरज पुण्याच्या एकदा सज्ज होताना उदयच्या विरोधामध्ये. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर एकंदरीत उचली घेणारा पाहायला मिळाला. आणि सिमेंटची विकेट म्हटलं तर गोलंदाज बाउन्स प्राप्त करत असतात. तोच वापर या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याचं कारण म्हणलं डॉट चेंडू. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडूपर्यंत. झेल सुटला. त्यानंतर मात्र चांगली फेकी. फलंदाजाला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. तंबूच्या आश्रयाला विकेट. तर फलंदाज संकेत परतला गेलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगली फेकी झाली आणि कलेक्शन सुद्धा चांगलं पाहायला मिळालं विराज शेलारचं. चांगला खेळ राहिला आहे. पहिल्या इनिंगमध्ये 34 धावाची खेळी राहिली आहे. मागील स्पर्धेमध्ये अर्धशतक त्याच्या नावावर राहिलं होतं. खूप चांगला खेळ या हंगामामध्ये विराज शेलारच्या माध्यमातून खेळला जातोय आणि त्याचंच कारण बनलंय जय बजरंग सोनटके टीम चांगल्या फॉर्ममध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय आदित्य. स्ट्रायकिंगला सज्ज होताना उदयच्या विरोधामध्ये. यावेळेस इनफिल्डच्या वरनं पॉइंट क्षेत्राच्या वरनं चेंडू निघून चाललाय डीप मधून. सीमा रेषा पार. हाईल दमदार रुबाबदार चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खाली क्षेत्र निवडलं होतं. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. त्याच्या डोक्यावरनं सरळ चेंडू निघून गेला होता सीमारेषेच्या बाहेर चौकारकरिता. आदित्यच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक 18 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 45 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस अलंद कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अतुलकडून. तुमच्याकडे गोलंदाजी फलंदाजी चांगली असून चालत नाही तर क्षेत्ररक्षण सुद्धा त्यापेक्षाही चांगलं असावं लागतं. आणि ते दाखवत असताना जय बजरंग सोनटके टीम 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 19 बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. आता मात्र 12 चेंडूमध्ये
विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 26. बारामध्ये 19 बनवले आहेत, 12 मध्ये 26 बनवाव्या लागतील विजयाकरिता. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीम समोर हे लक्ष असेल, परंतु लक्षात घेऊन इथून मात्र फलंदाजी करावी लागेल. कोणाला हरवण्यासाठी नाही तर आमच्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. हे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. त्या 12 चेंडूमध्ये 26 बनवावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विराज शेलारला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. प्रथम बॅटिंग चांगली केली, आता मात्र गोलंदाजी अप्रतिम करावी लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या पाठी राख्यांसाठी. तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल विराज शेलारला. आपण पाहत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगण लामज या मैदानात चालू असलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. विराज शेलार गोलंदाजी ट्रॅकवर, समोर बॅटर आदित्य, नॉन स्ट्राइक एंडला सूरज. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा आलाय, नो बॉलचा. पिचिंग यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर झाली असावी, त्या कारणाचं दंडित केलं गेलं आणि त्याचाच फायदा फलकावर पाहायला मिळतोय. एक धाव बढती मिळत असताना 20 या अंकावर. तर मात्र 12 मध्ये 25ची आवश्यकता. यावेळेस आडव्या बॅटनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं, चांगली पेकी, चांगलं कलेक्शन. ह्या 3 गोष्टी मात्र चांगल्या झाल्या आहेत आणि त्याचंच कारण बनलंय मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच धाव. 1 धावेने धावफलक 21. स्ट्राइक एंडवर यावेळेस सूरजला आपण पाहतोय. गोलंदाज विराज पुन्हा एकदा. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, लाईन चांगली, डॉट चेंडू हाताला गेलाय. गोलंदाज विराज पुन्हा एकदा. या षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस बॅटची एज होती, संधी होती यष्टीरक्षकाला, दवडली गेली, चेल सुटला अतुलच्या हातामधून आणि त्या दरम्यान एक धाव. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 22 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. बावीस धावा फलकावर आहेत. तुम्ही जर विचार केला तर 9 चेंडू 23. गोलंदाज तयार विराज. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट चेंडू. या षटकामध्ये आपण विचार केला तर 2 चेंडू डॉट राहिलेत, 2 सिंगल आलेत आणि 1 चेंडू पाहिला तर नोच्या स्वरूपामध्ये. गोलंदाज विराज. यावेळेस ऑन साईडला डीपमधून क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली आहे 23. यावेळेस आडव्या बॅटनं टर्न केला गेलाय, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल झालं, त्यानंतर मात्र बॅकअप खूप महत्त्वाचा आहे. तो बॅकअप मात्र डीपमध्ये क्षेत्रच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धावेने धावफलक एकच धाव
फक्त या चेंडूवर पाहायला मिळाली. एके धावेने धावफलक 24-24. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा फलकावर. आणि उन्हाचा तडाखा आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण पाण्याचं जास्तीत जास्त सेवन करा, जेणेकरून उन्हामध्ये क्रॅम्प्स येण्यापासून आपण दूर राहाल. आणि पाणी पिताना गुडघ्यावर बसूनच तुम्ही पाणी प्या. तीन षटकाची समाप्ती झाली. 24 धावा फलकावर. तर मात्र 6 चेंडू 21 धावेंची आवश्यकता. 18 मध्ये 24 बनवल्यात, मात्र 6 मध्ये 21 करावे लागतील. मोरिया स्पोर्ट सूर्यानगर टीम समोर हे लक्ष असेल, हे टार्गेट असेल. सूरज आणि आदित्यला हे काम करावं लागेल. 6 मध्ये 21 बनवावे लागतील. पुढच्या फेरीमध्ये उभं राहायचं असेल, उभं ठाकायचं असेल तर मात्र या 6 मध्ये 21. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज आकाशला आणलं गेलंय. एकंदरीत आजच्या मॅच करिता वैभव शेलार उपलब्ध नाही आहेत. त्याकरिता आकाशला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागते. परंतु आतापर्यंत खेळ चांगला राहिला या टीमचा. यावेळेस फुल टॉस. पंचांचा इशारा आलाय बीमरचा. म्हणजेच इथे मात्र एक 9च्या स्वरूपामध्ये एक बॅटच्या साह्याने अशा 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 26. तर मात्र 6 चेंडू 19. इथे मात्र गोलंदाज बदलला जातोय बीमर हाताळल्यानंतर. तर मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतो साहिलला आणलं गेलंय. एक बदल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस साहिलचा पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळालाय. तर मात्र 5 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 19. एक आता मोठा फटका येणं गरजेचं असेल मोरिया स्पोर्ट सूर्यानगर टीमसाठी. यावेळेस पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं 27, 27, 5-18 असं समीकरण जरूर फलकावर मोठं पाहायला मिळतंय. परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही मात्र पुढे जाल. पुढे जावं लागेल धावांसाठी. यावेळेस चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. सीमा रेषा पार. हा येईल दमदार रुबाबदार मनसे. चौकार 4. ज्या पद्धतीने पाहिलं तर फुलटॉस होता. इनफिल्ड क्लिअर केली. खाली क्षेत्र बघितलं गेलं आणि सरळ चेंडूला पाठवलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकारानं धावफलक पुढे जात असताना आपण पाहायला मिळते 31. तर मात्र 4 चेंडू 14. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल खूप सारं
आपल्याला पाहायला मिळालं. अंतिम षटकामध्ये अंतिम बॉलपर्यंत मॅचेस कालच्या राहिल्या. यावेळेस अप्रतिम चेंडू, बॅटची एज, पंचांचं बोट आकाशाकडे, मिळते गोलंदाजाला विकेट. अप्रतिम चेंडू हाताला गेलाय, खोलवर टप्प्याचा होता. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची आतला कडा घेऊन चेंडू एसटी रक्षक विराज शेलारच्या हातामध्ये. कुठली चुकी नाहीये. चांगला झेल कंप्लीट करत असताना आपण एसटी रक्षकच्या भूमिकेमध्ये विराज शेलारला पाहत आहे. यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साइडला टर्न करत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय. थोडस पंबल झालं, स्वतःला सावरलं गेलं. पैकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट झाली, दुसरी तिसरी. तर मात्र किती धावा कंप्लीट झाल्यात? 3 धावा. 3 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. तर मात्र चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 11. कालच्या दिवसामध्ये आपण 4 धावा होताना पाहिलेत आणि 4 धावा पिलंजे संघाला नाही होताना सुद्धा पाहिलेत. म्हणजे भरपूर काय घडले कालच्या दिवसामध्ये. आणि एक मॅच मध्ये जर 5 होत्या, 6 षटकार ठोकत विजय संपादन केलं होतं. तर मात्र 2 मध्ये 2 ठोकावे लागतील विजयाकरिता. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू. कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाहीये. म्हणजेच आता एका चेंडूची पूर्तता करावी लागेल. 1 चेंडू 11 असं समीकरण अव्याका बाहेरचं. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजयी होईल हे बाकीत करणं म्हणजे चुकीचं. एखादा स्वेर चेंडू सामन्याची रंगत वाढवू शकतोय. मात्र रंगत वाढेल का? हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळला जाईल का? 1 चेंडू 11. यावेळेस फुलटॉस ऑन साइडला. चेंडू निघून चाललाय 4 धावे करीता. 4 धावेने मात्र काही होणार नाही. समुद्रात साखर टाकण्यासारखं फक्त आत्मविश्वास असेल वाढेल बॅटरचा. अभिनंदन जय बजरंग सोनटक्के टीम. हार्ड लक टू मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर. आपण सुद्धा चांगला खेळ केलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. या मॅचचा हिरो नो डाऊट ज्या बॅटरच्या माध्यमातून 34 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना विकेट जरूर मिळाली नसेल, फक्त 5च धावा खर्च केल्या, तो डायनामिक सोनटक्के विराज शेलार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा. तसेच आई गावदेवी साखरोली टीम आपला प्रतिनिधी सुद्धा आयोजकांशी संपर्क साधा. चांगला खेळ विराज शेलार या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मी दत्ताजी पाटील यांना विनंती करतोय की आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन या खेळाडूला सन्मानित करायचंय. 34 धावा बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना जरूर विकेट मिळाले नसेल, परंतु त्या षटकामध्ये 5च धावा खर्च केल्या. तर आपण सामनावीरचा किताब देत आहोत. विराज शेलार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर आपण पाहता टीव्ही स्क्रीनवर हा सामनावीराचा किताब घेत असताना विराज शेलार डायनामिक ऑफ सोनटक्का मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ राहिला विराज शेलार.